या प्रश्नावरती या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला पाहिजे. बघा, मनोज जरांगेला एकतर कायदा कळत नाही, कानून कळत नाही. मनोज जरांगे आपल्या बॅनरवरती कधी फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लावत नाही आणि ज्यानं आरक्षण दिलं, ज्यानं समता दिली, ज्यानं सामाजिक न्याय दिला, त्या महामानव त्याला चालत नाहीत आणि त्यांना आम्हाला सल्ला द्यावा. अरे आमच्या 4 पिढ्या एसटी आंदोलनासाठी खपलेल्या आहेत, आम्हाला लिगल ऍस्पेक्ट चांगला माहिती आहे. पण अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी एक कॅबिनेट होते म्हणून किंवा होळकरांचा प्रेझेन्स इतिहासामधला मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटद्वारे अधोरेखित होते म्हणून काहीतरी मागणी करायची, एवढा आम्ही दूध खरे आहोत का? आणि धनगरांना ओबीसी मधून बाजूला काढलं म्हणजे ओबीसीची चळवळ किंवा ओबीसीच्या हितासाठी आपल्याला विरोध करणार नाहीत म्हणजे ओबीसीची चळवळ नामोहरम होईल. हा जर त्यांचा हेतू असेल तर जरांगेनं तो विसरून जावा. कारण धनगर समाज ओबीसीच्या 27% आरक्षणापैकी 3.5% आरक्षण घेणारा सर्वात मोठा समाज आहे. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून या 27% आरक्षण सांभाळण्याची, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी जरांगे जरा कायद्याची माहिती घेत जावा, जरा ओबीसी आरक्षणामध्ये धनगर येतो का नाही त्याचा जरा अभ्यास करा. त्यामुळे आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न जरांगेंनी करू नये. ज्यांना फुले शाहू आंबेडकरांचा प्रेझेन्स चालत नाही ज्यांच्या बॅनरवरती, त्यांनी आम्हाला कायदा, कानून, आंदोलन, एसटीची लढाई या गोष्टी सांगण्याच्या फंदात पडू नये.